मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। देशावर संकट आलं की काही मोठे लोक मदतीसाठी शरद पवारांचं नाव घेतात। बारामतीतील कार्यक्रमात शरद पवारांचं विधान, चोरी कोणी पकडू शकणार नाही असं मतचोरी करणाऱ्यांना वाटलं होतं, पण चोरासकट मतचोरी पकडली गेली। उद्धव ठाकरेंची टीका, तर ठाकरेंच्या शिवसेनेचा मुंबईत 27 तारखेला मेळावा। महायुतीचा अॅटम बॉम्ब सर्वांचं काम तमाम करेल, पराभव दिसल्यानं निवडणुका लवकर घ्या म्हणणाऱ्यांकडून निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी। उपमुख्यमंत्री शिंदेंची विरोधकांवर टीका। तेढ निर्माण करणाऱ्या मेधा कुलकर्णींना अटक करा, मागणी करत रुपाली ठोंबरे यांचा शनिवारवाडा परिसरात मोर्चा। शनिवारवाडा मेधा कुलकर्णींच्या बापाचा नाही, ठोंबरेंचा घणाघात। पुणे जैन बोर्डिंग जमीन व्यवहाराला स्थगिती, धर्मादाय आयुक्तांचे आदेश। एका कंपनीने बोर्डिंगची 3000 कोटींची जागा 230 कोटींना हडपल्याचा आरोप। धर्मादाय आयुक्तांना स्थगिती देण्याचा अधिकार काय? त्यांच्या संगनमताने व्यवहार झालाय, मोहोळांसह सर्वांवर गुन्हा दाखल करा, रवींद्र धंगेकरांची मागणी। महाराष्ट्राचा 2047 पर्यंत विकासाचा रोडमॅप, व्हिजन डॉक्युमेंटच्या मसुद्याला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता। व्हिजन डॉक्युमेंटनुसार आर्थिक तरतुदी केल्या जाणार। नंदुरबारमधील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी स्वबळावर लढणार, मंत्री माणिकराव कोकाटे यांची भूमिका। छत्रपती संभाजीनगरमध्ये दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रम, एरवी एकमेकांविरोधात चिखलफेक करणारे नेते दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमात एकत्र। चाळीसगावच्या नागद रोड परिसरात सध्या शांतता, गाडीला कट लागण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचं रूपांतर दगडफेकीत, अज्ञात जमावाकडून चारचाकी वाहनांची तोडफोड। उद्धव ठाकरे पुन्हा एकदा मराठवाड्याचा दौरा करणार, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ठाकरेंचा दौरा, शेतकऱ्यांना मिळणाऱ्या भरपाईची माहिती घेणार। अतिवृष्टीग्रस्तांना मदतीसाठी सरकारकडून आणखी 648 कोटींचा निधी मंजूर, राज्यातील 23 जिल्ह्यांमध्ये निधी वितरित करण्यास मान्यता, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा। तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यातील भूसंपादनासाठी 19 कोटींचा निधी मंजूर, राज्य सरकारकडून जिल्हाधिकाऱ्यांना निधी वितरणासाठी मान्यता, भूसंपादनाच्या कामाला वेग येणार। पंढरपुरात लक्ष्मीपूजनाच्या दिनानिमित्ताने विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांची सजावट, तर पुण्यात लक्ष्मी मातेला लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने 16 किलो सोन्याची साडी परिधान। दिवाळीच्या पहिल्याच दिवशी हवेचा दर्जा खालावला, सोमवारी मुंबईच्या हवेची गुणवत्ता अत्यंत खराब श्रेणीत, अनिर्बंध फटाके फोडल्याने प्रदूषणाच्या पातळीत विक्रमी वाढ। दिग्गज बॉलिवूड अभिनेते असरानी यांचं निधन, वयाच्या 84व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। विनोदी भूमिका अजरामर करणारा नट हरपला, 350हून अधिक चित्रपटांमध्ये साकारल्या भूमिका। येत्या काही दिवसात सोनं चांदी आणखी महागण्याची शक्यता, 2026 मध्ये सोनं 1,60,000चा टप्पा गाठणार तज्ज्ञांचा अंदाज, तर चांदी तब्बल 2,40,000वर पोहोचण्याचा अंदाज। आज आणि उद्या मध्यम पावसाची शक्यता, कोकण, मध्य महाराष्ट्रासह पश्चिम महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।